हाय फ्रेंड्स, मी रोशनी. माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मी बनवणार आहे बीटचे कटलेट्स. बीट म्हटलं की सगळेच मुलं तोंड फिरवतात, कारण कोणालाच बीट आवडत नाही आणि चवीला देखील थोडंसं तुरट लागतं ते, त्यामुळे कोणी आवडीने खात नाही. पण बीट ही इतकी पौष्टिक फळभाजी आहे ना की सगळ्या जणांना असं वाटतं की आपल्या मुलाने बीट खावं, पण ते द्यायचं कसं. तर आज मी जे बीटचे कटलेट्स बनवलेत ना, तसे जर कटलेट्स तुम्ही एकदा तुमच्या घरी बनवलात तर तुमची मुलं ती डिश एकदम आवडीने खातील. त्यांना कळणार देखील नाही की यामध्ये बीट घातलं आहे ते. चला तर बघूया ही डिश कशी बनवायची, ते काय काय साहित्य लागतं ते. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करत ठेवलेत. खूप जास्त देखील बॉईल नाही करायचे आपल्याला बटाटे, नॉर्मली भाजीला जसे बॉईल करतो तसेच करायचे. आता आपले बटाटे तर बॉईल झालेत. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. भाज्यांमध्ये आता इथे मी बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेलं बीट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले. बस आपल्याला एवढ्याच भाज्या लागणार आहे. आता हा बॉइल्ड बटाटा आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे, तर तो आपण स्मॅश करून घेऊया. आपला बटाटा आता स्मॅश करून झालाय. असं एकत्र करून घेऊयात आपण व्यवस्थित. आता आपण यामध्ये भाज्या घालून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला हा गाजर घालायचा आहे, त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला बीट घालायचा आहे. बीट थोडा जास्त घ्यायचा आहे, बीटचे कटलेट्स आहेत म्हटल्यावर बीट थोडं जास्त घ्यायचं आहे. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण घालणार आहोत. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करायचं आहे, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. हे जे कटलेट्स मी बनवते ना, ते बनवायला इतके सोपे आहेत आणि अगदी 10 मिनिटात बनतील असे आहेत. आणि मेन म्हणजे सगळ्या भाज्या तर आपल्या घरी अवेलेबल असतातच, आणि यासाठी आपल्याला मार्केटमधून काही असं वेगळं विकत आणायचं नाही आहे. त्यामुळे घरात जे सामान आहे त्यातूनच आपल्याला बनवायचे आहेत. तर खूप सोपे आहेत. आता हे मिश्रण माझं एकत्र करून झालं आहे. तर आता आपल्याला यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. तर सुरुवातीला मी यामध्ये 1 चमचा तिखट टाकते, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणा पावडर. तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही चाट मसाला देखील टाकू शकता, मी नाही टाकते, ऑप्शनल आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला यामध्ये. आता हे मिश्रण मी एकत्र करून घेते पुन्हा. मी ना आता हे मिश्रण हाताने मिक्स करून घेते, कारण आपण जे मसाले टाकलेत ना ते सगळ्या भाजीला व्यवस्थित लागले पाहिजेत, म्हणून हे व्यवस्थित हाताने पण मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला यामध्ये आहे ना 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. कारण काय होतं ना, कटलेट जेव्हा आपण तव्यावरती टाकतो फ्राय करायला, तेव्हा तो पसरतो, म्हणजे त्याला चांगली बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना कटलेट तव्यावर घातल्यानंतर तो मग कुस्करत नाही, त्यामुळे तांदळाचं पीठ हे आवर्जून टाकायचंच. फायनली आता आपलं हे मिश्रण तयार झालं आहे. तर आपण आता याचे कटलेट्स करून घेऊयात. तुम्हाला ज्या आकाराचे हवे असतील त्या आकाराचे तुम्ही गोल कटलेट्स तयार करा. मी यांना 2 मीडियम बटाटे होते, तर 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तर तुम्ही पण त्या प्रमाणानुसारच घ्या, जितके बटाटे घ्याल त्यानुसार मग तेवढे चमचे तांदळाचं पीठ घ्या, म्हणजे प्रमाण एकदम व्यवस्थित होईल. आता माझे कटलेट्स इथे बनवून रेडी आहेत. तर आता आपल्याला ते फ्राय करायचे आहेत. तर चला आपण फ्राय करून घेऊया. इकडे मी कटलेट्स बनवता तवा देखील तिकडे 10 मिनिटं तापत ठेवला होता. आता आपल्याला तव्यामध्ये 3 चमचे साधारण तेल घालायचं आहे. कटलेट्स तुम्ही जेव्हा वळायला घेता ना, तेव्हाच एकीकडे तवा देखील तापत ठेवायचा, म्हणजे तोपर्यंत तवा देखील व्यवस्थित तापतो. आणि आपल्याला आहे ना गॅस एकदम फुल करून कटलेट्स नाही फ्राय करायचे, गॅस मिडियमच ठेवायचा, तर ते व्यवस्थित आतून पण शेकले जातील. आता आपल्याला एक 5 ते 6 मिनिटांनंतर ही बाजू पलटायची आहे. तर आपण पलटून घेऊयात, अलगद पलटायचे आहेत. पाहिजे तर तुम्ही असं सपोर्ट घेऊ शकता. एकदा पलटून झाले की पुन्हा 5 ते 6 मिनिटांनंतर दुसरी बाजू देखील आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित बघायचे शेकले आहेत की नाहीत.
मीडियम गॅसवर फ्राय केल्यामुळे आहेत ना व्यवस्थित शेकले जातात, त्यामुळे मीडियम गॅसवरच शेकवायचे. कटलेट्स फ्राय झाल्यानंतर आहेत ना थोडे एक 15-20 मिनटं आहेत ना थंड होऊ द्यायचे. त्यामुळे काय होतं, कटलेट्सना आहे ना थोडा कुरकुरीतपणा येतो, क्रंचीपणा येतो आणि मग ते खायला देखील छान लागतात. आता इथे आपले कटलेट्स ऑलमोस्ट तयार आहेत, तर ते आता आपण काढून घेऊयात. कशी वाटली मग माझी बीटच्या कटलेटची रेसिपी? तुमची मुलं देखील बीट खात नाहीत का? अजिबात टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने एकदा नक्की त्यांना कटलेट्स बनवून घाला, मग बघा नक्की खातील. आणि आपण बाहेरून हॉटेलमधून वगैरे जे व्हेज कटलेट्स मागवतो ना, त्यापेक्षा तर खूपच हे सुंदर लागतात. खूप हेल्दी देखील आहेत. लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांसाठीच हे कटलेट्स खूप हेल्दी आहेत. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा, मग तुम्हाला कळेल की ही रेसिपी खरंच किती टेस्टी आहे. आणि या कटलेट्सचा कलरच इतका सुंदर आहे, लाल भडक, की बघूनच लगेच खायची इच्छा होते. तर मी नुसतं बोलत नाही आहे, तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला ही टेस्ट कशी वाटली ते. तर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.